नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा. 4 गुणांसाठी या ठिकाणी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. बघा त्या काळजीपूर्वक. त्यांची उत्तरं पण तिथं लिहिलेली आहेत. पहिल्याचं उत्तर आहे 12.20 किलोग्रॅम, दुसऱ्याचं 16.300 मिली, तिसऱ्याचं 1.300 मिली आणि चौथ्याचं 12.50 kg. त्यानंतर ब पहा, जोड्या लावा. 12 तासाच्या 24 तासांशी जोड्या लावा. 4.20 AM म्हणजेच D 4 20. दुसरं 3 वाजून 15 मिनिटं, तर त्याचा आहे 15.15 24 तासे घड्याळामध्ये. 6.25 PM बरोबर B 18.25. तिसरं 6.25 PM बरोबर B 18.25. 4 11 वाजून 30 मिनिटं बरोबर C 11:30. या पद्धतीने आपण जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर दुसरं, किती रुपये आणि किती पैसे ते लिहा. दशांश चिन्हास 58.43 बरोबर 58 रुपये 43 पैसे. 9.30 म्हणजेच 9 रुपये 30 पैसे. 2.30 म्हणजे 2 रुपये 30 पैसे. 2.3 बरोबर 2 रुपये 3 पैसे. अशा पद्धतीने तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा ए. 9.50 पैसे अधिक 14.60 पैसे बरोबर 24 रुपये 10 पैसे. पुढचं उदाहरण, बेरीज व वजाबाकी करा. एका गोणीत 40 किलो 300 ग्रॅम भाजीपाला आहे. त्यात 17 किलो 700 ग्रॅम बटाटे आहेत. 13 किलो 400 ग्रॅम कोबी आहे. तर उरलेले कांदे, तर कांद्याचे एकूण वजन किती? बघा, 17.700 अधिक 13.400 बरोबर 31 किलो 400 ग्रॅम 100 ग्रॅम आणि 40 किलो 300 ग्रॅम वजा 31 किलो 100 ग्रॅम म्हणून 9 किलो 200 ग्रॅम एवढं एकूण कांद्यांचं वजन असेल. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची द्वितीय घटक चाचणीची गणिताची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.